श्री शिवलीला अमृत कथा अध्याय 8. भद्रायू आख्यान. भद्रायूचा पराक्रम, भद्रायूचा विवाह, भद्रायूची परीक्षा. श्री गणेशाय नमः. हे शिवशंकरा, तुझा जय जयकार असो. हे सदाशिवा, तू वेदवंद्य ब्रह्मानंद मूर्ती आहेस. तू शिवयोगी रूपाने प्रकट होऊन भद्रायूला अनेक विषयासंबंधी यथासांग उपदेश केलास. पुराणकार सूत शौनकादींना सांगतात, शिवयोग्याने भद्रायूला शिवकवच शिकविले. मृत्युंजय मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म त्याच्या शरीराला लावले. त्याच्या गळ्यात मोठ्या प्रेमाने रुद्राक्ष माळ घातली. त्याला एक उत्तम शंख दिला. त्या शंखनादाने सगळे शत्रू बेशुद्ध पडतील असे त्यात सामर्थ्य होते. त्रैलोक्यात अत्यंत दुर्मिळ असे खड्ग दिले. ते खड्ग पाहताच शत्रू जळून भस्म होतील असे अद्भुत सामर्थ्य त्यात होते. अहो, भोळा सांब सदाशिव प्रसन्न झाला की त्याचे देणेही अलौकिक असते. मग तो शिवयोगी भद्रायूला उत्तमोत्तम आशीर्वाद देत म्हणाला, तुला आरोग्य दीर्घायुष्य लाभेल. ऐश्वर्य प्राप्तीने तू सर्व राजे लोकात श्रेष्ठ ठरशील. तू सतत विजयी होऊन पृथ्वीवर हजारो वर्ष राज्य करशील. सर्व प्रकारची लक्ष्मी प्राप्त होऊन तुझी सर्वत्र कीर्ती होईल. असा आशीर्वाद देऊन तो शिवयोगी तेथेच अदृश्य झाला. भद्रायू आणि सुमती सदैव शिवस्मरण करीत असत. इकडे काय झाले, भद्रायूचा जो पती दाशार्ह नृपती वज्रबाहू त्याच्यावर शत्रूने आक्रमण केले. मगध देशाचा हेमस्त नावाचा राजा आपली अफाट सेना घेऊन वज्रबाहूवर आक्रमण करण्यास आला. त्याने वज्रबाहूचे सर्व राज्य लुटले. धन धान्य स्त्रिया लुटल्या. वज्रबाहूच्या राजवाड्याला त्याने वेढा घातला. वज्रबाहू, त्याचे अमात्य, दासदासी, राजस्त्रिया या सर्वांना पकडून तो घेऊन चालला. ही बातमी भद्रायूला समजतात त्याने आपल्या शरीरावर शिवकवच धारण केले. शिवयोगी गुरुचे स्मरण केले. मृत्युंजय मंत्राचा जप केला. शिवस्मरण करून सर्वांगाला भस्म लावले. शिवयोग्याने दिलेला शंख व खड्ग घेतले. मग तो आपल्या मातेला वंदन करून म्हणाला, माझ्या पित्याला शत्रू पकडून नेत आहेत. शत्रूला ठार मानून पित्याची सुटका करण्यासाठी मी जात आहे. गुरुचरणाचा दास असलेला मी गुरुकृपेने प्राप्त झालेल्या सामर्थ्याने व पराक्रमाने सर्व राजांचा पराभव करून व त्यांना जिवंत पकडून तुझ्या पायाशी आणीन, तेव्हा तू मला आशीर्वाद दे. असे सांगून भद्रायू अत्यंत त्वरेने निघाला. त्याच्याबरोबर पद्माकराचा पुत्र सुनयही होता. एखाद्या विजेप्रमाणे भद्रायू धावत होता. गरुड जसा सापाचा मार्ग काढीत जातो तसा भद्रायू जात होता. जणू सिंहाचे 2 छावे हरणाचा पाठलाग करीत आहेत. शत्रूचे सैन्य पुढे दिसताच भद्रायूने प्रचंड गर्जना केली. त्याने शत्रू सैन्यावर असंख्य अमोघ बाणांचा अक्षरशः पाऊस पाडला. शत्रूंनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना भद्रायू व सुनय शिवविष्णूसारखे, सूर्यचंद्रासारखे आपल्या तेजाने चमकत असलेले दिसले. शत्रू सैन्य बेशुद्ध पडले. त्याच्या खड्गाचे तेज पाहून शत्रूची पाचावर धारण बसली. शत्रू सैन्याची कापाकापी करीत भद्रायू हेमस्थाच्याच रथाजवळ आला. हेमस्थ वज्रबाहूला पकडून नेत होता. भद्रायूने हेमस्थाला रथावरून खाली ओढले. त्याला लाथाबुक्क्यांनी अक्षरशः बदडून काढले. त्यामुळे हेमस्थ बडाबडा रक्त ओकू लागला. भद्रायूने त्याला बांधून ठेवले. त्याची अर्धी मिशी भादरली. डोक्यावर 5 पाट काढले. शत्रूचे सगळे सैन्य कापून काढले. शत्रूने पळवलेली सगळी धनदौलत परत मिळविली. सर्व राजस्त्रियांची सुटका केली. वज्रबाहूला व अमात्यांना मुक्त केले. भद्रायूचा तो अद्भुत पराक्रम पाहून वज्रबाहूने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. आपली सुटका करणारा हा वीर कुमार कोण बरे असेल असा त्याच्यापुढे प्रश्न पडला. अत्यंत गहिवरलेल्या आवाजात वज्रबाहू भद्रायूला म्हणाला, मला या अपयशाच्या सागरातून वर काढणारा तू कोण आहेस? तू तर मला साक्षात कैलासनाथ किंवा वैकुंठनाथ वाटतोस. त्यावेळी आपली सुटका करणाऱ्या भद्रायूला अनेक राजस्त्रियांनी ओवाळले. त्याला मनापासून आशीर्वाद दिले. भद्रायू सर्वांना म्हणाला, आता सर्वजण नगरात चला. असे म्हणून भद्रायू पकडलेल्या शत्रूंसह सर्वांना घेऊन नगरात आला. त्याने वज्रबाहूला पुन्हा राजसिंहासनावर बसविले. त्यावेळी नगरात फार मोठा आनंदोत्सव झाला. हत्तीवरून साखर वाटण्यात आली. सगळे नगरवासी आपल्या राजाला वंदन करीत होते. मग भद्रायू वज्रबाहूला म्हणाला, मी आता जातो. 3 दिवसांनी परत येईल.
मग परत आल्यावर मी कोण आहे ते सांगेन, असे सांगून भद्रायू सुनयासह रथात बसून आपल्या आईकडे परत आला. सुमतीला वंदन करून त्याने सगळी हकीकत सांगितली. ती ऐकून सुमतीला व पद्माकराला अतिशय आनंद झाला. भद्रायूचा विवाह. तिकडे तो शिवयोगी राजा चित्रांगद व सीमंतिनी पुढे प्रकट झाला. त्याने त्या दोघांना सगळा इतिहास सांगितला. तो म्हणाला, आपल्या पित्याला स्वतःच्या पराक्रमाने शत्रूच्या तावडीतून सोडविले आहे. तेव्हा तुम्ही अशा अत्यंत पराक्रमी शूर वीर पुरुषाला आपली कन्या कीर्तिमालिनी द्या व शूर असा जामात मिळवा. त्या शिवयोगाचे हे शब्द ऐकताच चित्रांगद व सीमंतिनीला अतिशय आनंद झाला. त्यांनी अत्यंत आदराने त्या शिवयोगाचे पाय धरले. त्याची षोडशोपचारे पूजा केली व ते म्हणाले, तुमचे शब्द आम्हास आज्ञेसारखे आहेत. आम्ही याच शुभघटिकेला कन्यादान करण्यास तयार आहोत. मग त्यांनी वैश्यनगराला पद्माकराकडे विवाहासंबंधी सविस्तर निमंत्रण पाठवले. निमंत्रण मिळताच सर्वजण विवाहासाठी निघाले. भद्रायू आपल्या मातेसह शिबिकेत बसला होता. सगळेजण चित्रांगदाच्या नगरीला आले. चित्रांगदाने सामोरे जाऊन सर्वांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. मंगलवाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवत तो सगळ्यांना घेऊन आपल्या राजवाड्यात आला. त्या विवाहासाठी देशोदेशीचे राजे महाराजे आले होते. वज्रभाऊही आला होता. मदनाच्या पुतळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भद्रायूला पाहून सर्वजण आश्चर्याने थक्क झाले. वज्रभाऊने भद्रायूला पाहिले तो त्याला त्याची ओळख पटली. ज्याने आपल्याला संकटातून वाचविले, आपले गेलेले राज्य परत मिळवून दिले, तोच हा वीर आहे. पण हा कोणत्या देशाचा राजपुत्र, याचे आई वडील कोण, असे अनेक प्रश्न वज्रभाऊच्या मनात निर्माण झाले. तो धावतच पुढे गेला आणि भद्रायूचे पार धरले. भद्रायूला आपल्या बाहुपाशात घेतले. वज्रभाऊच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. भद्रायूला विचारले, वीरपुरुषा, तुझा देश कोणता, तुझे नाव काय, तुझे माता पिता कोण, तुझे गुरु कोण, सगळे सगळे मला सांग. त्याच वेळी चित्रांगद राजा तेथे आला. त्याने वज्रभाऊला एकांतात नेले व शिवयोग्याने जे सांगितले होते ते सगळे त्याने त्याला सांगितले. शेवटी तो म्हणाला, भद्रायूचे पुण्य फार मोठे आहे, त्यामुळेच त्याला शिवयोगी भेटला. हा भद्रायू तुझाच पुत्र आहे. हे ऐकून वज्रभाऊला मोठा पश्चाताप झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच वेळी तेथे आलेल्या सुमतीचे पूर्वीचे दुःख आठवून रडू लागले. राजा वज्रभाऊ तिला म्हणाला, मला माझ्या अपराधाची क्षमा कर. माझ्यासारखा पापी अन्यायी या पृथ्वीवर शोधून सापडणार नाही. मला क्षमा कर. आज तुझ्याचमुळे मला पुत्र व गेलेले राज्य मिळाले. माझा तू उद्धार केला आहेस. या पुत्राच्या रूपाने बिंदूचा सिंधू केलास. आज तू मला ऋणी केले आहेस. सुमती म्हणाली, यात माझे काहीच नाही. हा सगळा शिवकृपेचा महिमा. आम्हाला शिवयोग्याने आशीर्वाद दिला म्हणूनच हे सर्व घडून आले. थोड्या वेळाने भद्रायू तेथे आला. पिता पुत्रांची भेट झाली. तो म्हणाला, शिवकृपेच्या अनंत पुण्यामुळे शिवयोग्याचे दर्शन झाले. त्याच्या कृपेनेच हे सगळे घडून आले. भद्रायू हा वज्रभाऊचा पुत्र होता. ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. जो तो भद्रायूचा व वज्रभाऊचा जय जयकार करू लागला. चित्रांगद व सीमंतिनी यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर भद्रायू व कीर्तिमालिनी यांचा मोठ्या थाटात विवाह झाला. 4 दिवस विवाह समारंभ चालू होता. चित्रांगदाने तेथे आलेल्या सर्व राजांचा यथोचित सत्कार केला. भद्रायूला असंख्य वस्तू आंदण दिल्या. 2 लक्ष घोडे, अनेक हत्ती, दासदासी, अपार द्रव्य, अलंकार अशा कितीतरी वस्तू चित्रांगदाने भद्रायूला आंदण म्हणून दिल्या. विवाह सोहळा संपल्यावर भद्रायू कीर्तिमालिनीसह सर्वांना घेऊन आपल्या नगरात आला. वज्रभाऊ व सुमतीला पुनर्मिलनाचा जो आनंद झाला त्याचे वर्णन किती करणार. असा आनंद, असे भाग्य जन्मोजन्मी केलेल्या केवळ शिवपूजनानेच प्राप्त होते, हे सांगावयास हवे का. काही दिवसांनी वज्रभाऊने भद्रायूला राजसिंहासनावर बसवले. सगळा राज्यकारभार त्याच्या स्वाधीन केला. सगळे काही व्यवस्थित पार पडल्यावर वज्रभाऊ सुमतीसह तपाचरणासाठी हिमालयात गेला. भद्रायूने आपल्या बाहुबलाने सगळी पृथ्वी जिंकली. हेमरथाला मुक्त केले. शिवाराधना करीत, ज्योतिर्लिंगाचे त्रिकाल पूजन करीत त्याने पृथ्वीवर प्रदीर्घ काल सुखाने राज्य केले. शिवकवच, भस्मधारण, रुद्राक्षधारण व शिवयोगी कृपा यांचे महात्म्य आणखीन काय सांगावे. आता पुढे काय झाले ते शांत चित्ताने ऐका. भद्रायूची परीक्षा. एक दिवस भद्रायू आपल्या पत्नी कीर्तिमालिनीसह वनक्रीडा करण्यासाठी गेला. त्यावेळी एक मोठी अद्भुत घटना घडली. त्याने पाहिले, एक ब्राह्मण व त्याची पत्नी आरडत ओरडत होती. एक भयंकर वाघ त्यांचा पाठलाग करीत होता. राजा, धाव धाव, आमचे रक्षण कर,
अशा हाका मारित होती. ही हाक ऐकताच भद्रायूने आपले धनुष्य सज्ज केले. इतक्यात वाघाने त्या दोघांना गाठले. त्याने ब्राह्मणाच्या बायकोला पकडले. ती बिचारी वाचवा वाचवा असे ओरडत होती. त्या क्षणी भद्रायूने एक बाण त्या वाघाला मारला, परंतु त्या भयंकर वाघावर त्या बाणाचा काहीही परिणाम झाला नाही. तो त्या ब्राह्मण पत्नीला घेऊन झाडीत नाहीसा झाला. आपल्या पत्नीला वाघाने नेलेले पाहून तो ब्राह्मण शोक करू लागला. पत्नीला हाका मारू लागला. प्रिये, मला एकट्याला सोडून तू परलोकाला कशी बरी गेलीस? आता मी कसा जिवंत राहू? राजा भद्रायूचा धिक्कार करीत तो ब्राह्मण म्हणाला, अरे राजा, तुझी सगळी शस्त्र कुठे गेली? तुझ्या गुरुने तुला तलवार दिली होती ती कुठे गेली? तुझे धनुष्य कुठे आहे? तुला 12,000 नागांचे बळ मिळाले आहे असे मी ऐकतो, पण ते खोटेच असावे. तुझा तो शंख, खड्ग, मंत्रास्त्र, विद्या यांचा तुला काय उपयोग? आपल्या शरणागताचे जो रक्षण करू शकत नाही, त्याच्या शस्त्रांचा, सामर्थ्याचा काय उपयोग? माझ्या पत्नीला वाघाने सर्वांच्या देखत नेले. आता पत्नीशिवाय घर म्हणजे अरण्यच. माझ्या पत्नीने तुला हाका मारल्या. मी तुला शरण आलो होतो, पण माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी तू काहीच केले नाहीस. सज्जनांचे वास्तव्य नसलेला आश्रम किंवा गाव असून नसल्यासारखाच. जेथे शिवकीर्तन होत नाही तेथे वक्ता आणि श्रोता असून काय कामाचे? शंकराला न भजणारा व ब्राह्मणाचे रक्षण न करणारा श्रीमंत मनुष्य व्यर्थ जगतो. आई वडिलांची सेवा न करणारा मुलगा केवळ भूभार ठरतो. त्याप्रमाणे शरणागताचे रक्षण न करणारा, संकटातून न सोडविणारा राजा हा नुसता नावाचा राजा. तू सुद्धा तसाच आहेस. अशा प्रकारे तो ब्राह्मण शोक करू लागला असता भद्रायूला अतिशय वाईट वाटले. स्वतःच्या पराक्रमाचा, सामर्थ्याचा त्याने धिक्कार केला. मग तो त्या ब्राह्मणाजवळ जाऊन म्हणाला, ब्राह्मणा, माझा पराक्रम आज नष्ट झाला आहे. अधम अशा माझ्यावर कृपा कर. तू शोक करू नकोस. तू मागशील ते मी तुला देतो. तू दुसरे लग्न करून सुखी हो. हवे असेल तर माझे राज्य तुला देतो. ब्राह्मण म्हणाला, अरे राजा, ज्याला पत्नी नाही त्याला धनदौलतीचा काय उपयोग? तुझे राज्य घेऊन मी काय करू? माझी मरण पावलेली पत्नी मला परत मिळणार आहे का? मूर्खाला श्रेष्ठ ग्रंथाचा, वृद्धाला विवाहाचा, तहानेने व्याकुळ झालेल्या तूप पाजण्याचा, भुकेने कासावीस झालेल्याला गंध अक्षतांचा, चिंताग्रस्ताला नृत्य गायनाचा काय उपयोग? त्याप्रमाणे माझ्या पत्नीला वाघाने ठार मारले असता तुझ्या संपत्तीचा, राज्याचा काय उपयोग? तू मला माझी पत्नी आणून दे. भद्रायू म्हणाला, ब्राह्मणा, मला क्षमा कर. मी तुझी पत्नी परत आणून देऊ शकत नाही. तो ब्राह्मण भद्रायूची परीक्षा पाहत होता. ब्राह्मण म्हणाला, तर मग तुझी पत्नी मला दे. राजा भद्रायू म्हणाला, अरे ब्राह्मणा, तू हे काय मागतो आहेस? अरे, परस्त्रीचा नुसता स्पर्श सुद्धा मनुष्याच्या स्वर्ग सुखाचा, सर्व सुयशांचा नाश करतो. परस्त्रीचा उपभोग घेतल्याने होणाऱ्या पापाला कोणतीही प्रायश्चित्त नाही. तुला माहित नाही काय? ब्राह्मण म्हणाला, राजा, मी एवढी प्रखर तपश्चर्या केली आहे, तिच्या प्रभावाने ब्रह्महत्यादी भयंकर महापापांचा मी नाश करेन. तेव्हा मला तुझी पत्नी दे, नाहीतर तू नरकात जाशील. ब्राह्मण असे म्हणाला असताना भद्रायूने आपली कीर्तिमालिनी त्या ब्राह्मणाला देऊन व प्रायश्चित्त म्हणून अग्नी प्रवेश करण्याचे ठरविले. मग भद्रायूने संकल्पपूर्वक कीर्तिमालिनीचे त्या ब्राह्मणाला दान दिले. त्या क्षणी तो ब्राह्मण तिथेच गुप्त झाला. भद्रायूने अग्नी प्रज्वलित केला, स्नान केले, रुद्राक्ष धारण केले, सर्वांगाला भस्म लावले, शिवमंत्राचा जप केला. शिवयोगाचे स्मरण करीत अग्नीला 3 प्रदक्षिणा घातल्या. मग शिवनामाचा घोष करीत तो अग्नीत उडी टाकणार, तोच त्या अग्नीतून भगवान पंचमुख सदाशिव पार्वतीसह प्रकट झाले. ते पाहून भद्रायूला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान सदाशिवाचे स्तवन केले. त्याच्या स्तुतीने प्रसन्न झालेले भगवान सदाशिव म्हणाले, राजा, तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या भावभक्तीची, धैर्याची परीक्षा पाहण्यासाठीच मीच स्वतः ब्राह्मणाचे रूप घेतले होते. जिला वाघाने पकडले होते ती दुसरी कोणी नसून माझी ही उमादेवीच होती. तुझ्या बाणांचा ज्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही तो वाघ माया निर्मित होता. तुझ्या धैर्याची परीक्षा पाहण्यासाठीच मी तुझ्या पत्नीची मागणी केली होती. या कीर्तिमालिनीच्या व तुझ्या भक्तीने मी संकष्ट झालो आहे. आता तुला हवा असेल तो वर माग. राजा भद्रायू म्हणाला, प्रभो, आपण मला प्रत्यक्ष दर्शन दिले हाच मोठा वर आहे. आपण वरदात्यांमध्ये श्रेष्ठ आहात. मला आपल्याकडून दुसरा कोणताही वर मागावयाचा नाही. माझी एकच इच्छा आहे, माझे माता पिता, पद्माकर वैश्य व त्यांचा पुत्र सुनय या सर्वांना आपण कैलास पदाला न्यावे. यांना आपल्याजवळ आश्रय मिळावा.
भगवान सदाशिव कीर्तिमालिनीला म्हणाले, तू काहीतरी वर माग. तेव्हा ती म्हणाली, माझी माता सीमंतिनी व पिता चित्रांगदा यांना आपल्याजवळ कायमचे राहावयास मिळावे. तथास्तु. म्हणून भगवान सदाशिव म्हणाले, तुम्ही दोघांनी जे जे मागितले ते ते सर्व मी तुम्हाला दिले आहे. माझे सारे चित्त तुमच्या ठिकाणी गुंतले आहे. असे बोलून भगवान सदाशिव अदृश्य झाले. मग राजा भद्रायूने भगवान सदाशिवाच्या पूर्ण कृपेने आपली पत्नी कीर्तिमालिनी हिच्या समवेत सर्व सुखांचा उपभोग घेत 10,000 वर्ष राज्य केले. त्यानंतर आपल्या पुत्रांना राज्य देऊन ती दोघे शिवपदाला गेली. भगवान सदाशिवाच्या पूजनाने त्यांना हे फळ मिळाले. असे हे भद्रायू आख्यान परमपुण्यदायक असून त्याच्या श्रवणाने सुयश दीर्घायुष्य लाभते, सर्वत्र कल्याण होते. या आख्यानाचे पठण करतील ते वादविवादात विजयी होतील, त्यांना सर्वत्र कीर्ती प्राप्ती होईल. हे भद्रायू आख्यान मोठे अद्भुत आहे. यातील शब्द ही बिल्वपत्रे आहेत. ती सदाशिवाला वाहिली असता मनुष्य संसार सागर तरून जातो. भद्रायू आख्यान कैलास पर्वत आहे. त्याला पारायण रूपी प्रदक्षिणा घातल्या असता मनुष्य निष्पाप होतो. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा 8वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.